या उद्देशानं भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष राजेंद्रजी मस्के साहेब यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी अतिशय आवर्जून आपल्या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आदरणीय पंकजाताई साहेब, मंचावर उपस्थित दादासह सर्व मंडळी आणि या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि बहिणींनो, खर तर मस्के साहेब अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या रंगामध्ये मोठ्या भिंती उभा राहत आहे. मात्र तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे सर्व रंग या ठिकाणी एकत्र आणण्याचं एक महान आणि चांगलं कार्य केलंय. त्याबद्दल उपस्थितांच्या सर्वांच्या वतीनं मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो, तुमचं अभिनंदन करतो. आणि अधिकचं न लांबवता अशाच पद्धतीचा कार्यक्रम जो तुम्ही मागच्याही वर्षी घेतला होता, याही वर्षी घेतला आणि प्रत्येक वर्षी आपण घेत राहा. निश्चितपणानं ही जनता तुमच्या पाठीशी राहील अशा सदिच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये हिरही उतरलेले आपल्या ताईसाहेब आपल्याशी मनोगत व्यक्त करत आहेत. शिंदेशाही बाणा या कार्यक्रमामध्ये आपण आज 3 आपल्या जीवनातले आदर्श स्थान, प्रेरणास्थान, ऊर्जास्थान यांच्या संयुक्त जयंती महोत्सव असा साजरा करत आहोत. एक, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी त्यावेळी जाणीव करून दिली की ही माती आपली आहे, ही धरती आपली आहे आणि परकीय आक्रमणांच्या विरुद्ध लढून स्वराज्य स्थापन करण्याचं बीजारोपण केलं. दुसरे, ज्यांनी स्वतंत्रता मिळाल्यानंतर या देशात राहणारा प्रत्येक माणूस हा या देशाच्या कायद्याला समान आहे हा अधिकार मिळवून दिला आणि या देशाला सगळ्यात सहिष्णू, सगळ्या जगात सुंदर अशी घटना दिली ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ज्यांनी क्रांतीची ज्योती आणि क्रांतीचा सूर्य बनण्याचं काम केलं आणि ज्यावेळी शिक्षणाचा वाटा आणि हिस्सा हा महिलांना मिळत नव्हता तेव्हा पहिल्यांदा घरातून सुरुवात करून स्त्री शिक्षणाचा बीजारोपण केलं ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचा हा सुंदर कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के, मी यांचं मनापासून अभिनंदन करते. आणि आज या कार्यक्रमाला शोभणारा असं व्यक्ती मंचावर आहे आणि या कार्यक्रमाला या 3ही महापुरुषांना सुंदर आवाजामध्ये त्यांचे विषयी गोडवे गाणार असे आमचे आनंदजी शिंदे यांचा आवाज ऐकण्यासाठी खरं तर मी आले. माझा भाषण करून बसलेला आवाज तुम्हाला मी जास्त ऐकवणार नाही. आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आपण इथे साजरा केला. मी त्यांना खूप 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 शुभेच्छा देते आणि त्यांनी माझ्यावर 2 गीतं गायलेली आहेत त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार देखील मानते. मंचावर उपस्थित आहेत आमचे अनिल दादा, आमचे कल्याण काका, आमचे सर्जेराव तात्या. मंचावर उपस्थित आहेत रमेशरावजी चव्हाण, सोमनाथ माने, अशोक वाघमारे, इर्शाद बाई, लक्ष्मण जाधव, आदित्य सादा आणि समोर एवढ्या संख्येने उपस्थित हे युवा बांधव, वडीलधारी मंडळी आणि त्याहूनही जास्त या कार्यक्रमात रौनक आणत असलेल्या माझ्या माता भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा जय भीम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात, क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या महाराष्ट्रात, या देशात ज्यांनी आपल्याला समान जगण्याचा अधिकार दिला त्या महामानवाच्या महाराष्ट्रात
हा कार्यक्रम आज आपण